आपल्याबरोबर आहेत ओबीसीचे महाराष्ट्र राज्याचे नेते लक्ष्मणरावजी हाके सर, राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, परंतु आपण देखील विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्यासाठी इच्छुक आहात. आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही आणि मी कधी कुठल्याही पक्षाला हे आमदारकी विधान परिषद मागितलेली नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SC ST या सर्व माणसांच्या सामाजिक न्याय हक्कावरती काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं विधान परिषद वगैरे मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही आणि मी विधान परिषद मागायचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सर, जे नंबर 2चा प्रश्न आहे, त्या ओबीसी मध्ये जे घुसखोरी चालू आहे ती थांबवण्यासाठी आपण प्रयत्न कराल का? गेल्या 2 वर्षापासून आमचा हा प्रयत्न सुरूच आहे. आम्ही उपोषणं केली, आंदोलनं केली, रास्ता रोको केले, मोर्चे काढले, वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुंबईला खूप ठिकाणी आंदोलनं केली, पण सत्ताधारी कुठंतरी कमी पडत आहेत असं वाटतंय. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. अनेक जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून, पंचायत समिती सभापतीपदापासून, महापौर पदापासून अनेक ठिकाणी आता तुम्हाला ओबीसीची माणसं दिसून येत नाहीत. तर आता ओबीसी म्हटलं की मराठा कुणबी असं समीकरण आज रोजी निर्माण झालेलं आहे आणि ही ओबीसीच्या आरक्षणाची धोक्याची घंटा आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मांडत आलेलो आहोत आणि ते आता दिसून येत आहे. सर, जी शेवटचा प्रश्न आहे, या राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या माध्यमातून आणि त्यांच्या हितासाठी एखादे महामंडळ स्थापन व्हावे अशी तमाम ओबीसीच्या राज्यातील जनतेची मागणी आहे. यावर आपण काय सरकारला ही मागणी मान्य करण्यास भाग पाडाल का? ओबीसीसाठी वेगळं महामंडळ आहे. वेगवेगळ्या जात समूहांचे महापुरुषांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ आहेत. हे सरकार येण्या अगोदर यांनी 18 जातींच्या महामानवांच्या नावानं महामंडळं प्रत्येक जातीसाठी सेपरेट त्यांनी घोषणा केली, पण ती घोषणा कागदावरच आहे. ना त्यांना अध्यक्ष मिळाला, ना त्यांना शिपाई मिळाला, ना त्यांना बजेट मिळालं. ही खरी शोकांतिक आहे. ओबीसींना इथला सत्ताधारी नेहमी वाऱ्यावर सोडत आलेला आहे. हा महाराष्ट्र कारखानदारांच्या हातामध्ये आहे. हा महाराष्ट्र ठराविक वर्गाच्या हातामध्ये आहे. ओबीसीचा वाली इथं कोणीही नाही. प्रत्येक वेळी निवडणुका लागल्या, विधानसभा लागल्या, लोकसभा लागल्या की ही लोक यांना ओबीसी आठवतो, यांना भटका आठवतो, यांना वेगवेगळ्या जातीची माणसं आठवतात. गाववाईज ज्या गावात ज्यांची संख्या जास्त त्यांचे देवधर्म आठवतात. परंतु ज्यावेळी ते निवडून जातात, सत्तेत बसतात, त्यावेळी ते फक्त स्वतःच्या हिताचं, स्वतःच्या फायद्याचं राजकारण करतात आणि ओबीसीला परत वाऱ्यावर सोडतात. हा आजपर्यंतचा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या बाबतीतला हा अनुभव आहे. या बीड जिल्ह्याच्या भूमीवर, महाराष्ट्राच्या धर्तीवर आपला पाठीमागालचा ओबीसीचा मेळावा प्रचंड झाला, न भूतो न भविष्य. त्याच धर्तीवर आपण परत या भोगलवाडी नगरीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीमध्ये असणाऱ्या भोगलवाडीला परत आलात, याबद्दल काय सांगताय? खरं तर भोगलवाडी ही नेहमी ओबीसींच्या प्रश्नावरती, SC STच्या प्रश्नावरती, शोषित वंचितांच्या प्रश्नावरती नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. आज खरं तर महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव या गावामध्ये पार पडतोय. खरं तर इथल्या तरुणांना, इथल्या सर्व संयोजकांना, निमंत्रकांचं मी आभार यासाठी मानेन की एका ग्रामीण भागामधल्या गाव चालवणाऱ्या, आजूबाजूच्या गावामध्ये आपलं एक राजकारण, समाजकारण करणाऱ्या गाव लेवलच्या तरुणांना, नेत्यांना समजतं की सर्व लोकांना बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला न्याय भेटू शकणार नाही. हेच जर राज्याच्या, देशाच्या नेतृत्वाला समजलं तर मला वाटतं सर्व लोकांना या लोकशाहीची फळं चाखता येतील. परंतु लोकशाही फक्त ठराविक वर्गाच्या हातामध्ये, महत्त्वाच्या पदावर, मान सन्मानाच्या पदावर, राजसत्तेच्या निर्णायक ठिकाणी एका विशिष्ट वर्गाची लोक असतात आणि बाकीच्या ठिकाणी मग जनता, ओबीसी, दलित, SC ST, मायनॉरिटी हे फक्त मतदानापुरते असतात, निवडणुकांपुरते असतात. निवडणुका गेल्या, एरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या, अशा पद्धतीचं वातावरण आज रोजी महाराष्ट्रामध्ये आहे. हे दुर्दैव आहे. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर भोगलवाडी ते आले असता लाईव्ह देव करणे त्यांच्या माध्यमातून सुनी अनेक विषयाला हात घालून सुनी सरांनी देखील चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. लाईव्ह देव करत बीड आणि महामानव महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त सोहळा खरं तर भोगलवाडी गावच्या ग्रामस्थांनी, नेते मंडळींनी, मी आता नावं नाही कुणाची घेणार, आणि मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी काही जास्त वेळ भाषण करणार नाही, कारण भाषण करायचं म्हणलं तर मग 1 तास कधी जाईल. त्यामुळं कोमलताईंचा हा प्रबोधनपर हा कार्यक्रम इथं होत आहे. ऍक्च्युली आम्ही युट्यूबवरती वगैरे आम्ही गाणी खूप ऐकत असतो तुम्हा सर्व मंडळींची. ताई, आम्ही तुमचे फॉलोअर्स आहोत, चाहते आहोत. जरी महाराष्ट्रामध्ये नकली फोक आख्यान वगैरे काही येत असेल, पण गावगाड्यामध्ये साजन बेंद्रे पासून, कोमलताईंपासून, कडूबाई खराताव पासून त्या सगळ्या मंडळींची गाणी, अस्सल लोकगीत, अस्सल खंडोबाचं गौरवगीत तुमच्या मंडळींच्या तोंडून ऐकण्यात जी मजा आहे ते इतर लोकांच्या मधून नाही, हे प्रांजळपणे मी तुमच्या समोर कबूल करतो. आज भोगलवाडीमध्ये हा कार्यक्रम खरं तर होतोय. बाबासाहेब आंबेडकर स्वतःच म्हणायचे, कोमलताई, वामनदादा कर्डकांचा एक कार्यक्रम आणि आमची 10 भाषणं बरोबर आहे. म्हणजे वामनदादा कर्डकांच्या प्रबोधनामध्ये एवढी ताकद आहे की समाज मनावरती समाजाचं प्रबोधन करणं, समाजाचं मतपरिवर्तन करणं, समाजाला चांगल्या मार्गावरून घेऊन जाण्यासाठी वामनदादा कर्डकांचं गुणगौरव बाबासाहेबांनी स्वतः केलेला आहे. खरं तर आज भोगलवाडीमध्ये कोमलताईंच्या या प्रबोधनाचा कार्यक्रम होतोय आणि तुम्ही सगळी मंडळी, माझ्या माता भगिनी इकडं खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. त्यामुळे मी बाबासाहेबांवर बोलायला लागलो तर 2 तास थांबणार नाही, पण तुमच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत ते सर्व मंडळी. मी माझ्या माता भगिनी इकडे खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. मी त्यांना सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोमलताई असं म्हणायचे की ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. म्हणजे नारीचा सन्मान करणारे, महिलांचा सन्मान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांवरती, शोषितांवरती, वंचितांवरती, दलितांवरती, गावगाड्यामध्ये पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक बनवला. आणि हा स्वयंपाक शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही दिली या देशाला. पूर्वी राजा मातेच्या उदरामध्ये राजाच्या पोटी जन्माला यायचा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं, लोकशाहीनं आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, लोकशाही दिली, म्हणून बीड जिल्ह्यामधल्या नाथरा गावामध्ये जन्माला आलेले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या देशाच्या ग्रामविकास मंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचले. हे बाबासाहेबांचं कौतुक आहे. हे बाबासाहेबांचं सर्वसामान्य माणसांना न्याय देणं. आम्ही तर चळवळीमध्ये आहोत. तुम्हीही आता सांगितलं की आम्हालाही संघर्ष करावा लागतो. आपण सर्व संघर्षाचे साथी आहोत. माझ्या बीड जिल्ह्यामधली लोक, अहो बीड जिल्हा म्हटलं, भोगलवाडी म्हटलं, इथं पारायण होतात, इथं भगवान बाबांच्या विचारावर माणसं चालतात, इथं ओबीसीच्या चळवळीमध्ये माणसं सहभागी होतात, आणि एवढी एकी या भोगलवाडी गावामध्ये बघायला मिळते. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा महोत्सव होतोय आणि 18 पगड जातीची माणसं इथं जमा आहेत. हे परिवर्तन आहे, हे खऱ्या अर्थानं परिवर्तन आहे. या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावानं आदर्श घ्यावा. मी सर्व नेते मंडळींचं कौतुक करतोय, नाव नाही घेत मी कुणाचं, पण भोगलवाडीचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं घेतला पाहिजे. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पशु, पक्षी, प्राणी, माणसं, हजारो जाती, धर्म, वेगवेगळे भौगोलिक प्रदेश, शेकडो भाषा, सगळ्या माणसांना एका हारामध्ये गुंफून ठेवण्याचं काम भारत नावाची लोकशाही जगामध्ये आज जी दिमाखानं उभी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानावरती. आता खूप बोलायला लागलं तर मी थांबायचो नाही. कोमलताई, तुमच्या पुढील कार्यक्रमाला मी हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमचा लाईव्ह कार्यक्रम आहे, जाताना प्रवासात बघतही जाईल. आणि तुमचा प्रबोधनाचा कार्यक्रम
आता तुम्ही म्हणालात मगाशी की आम्हाला लोकांच्या असं सांगतात तसं सांगतात, पण कोमलताई तुम्ही प्रबोधनाच्या पातळीवरती तुम्ही या, आम्ही या चळवळीमध्ये सहर्ष स्वागत करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आम्ही कितीही ओरडून सांगितलं, मी जबाबदारीने बोलतोय, पण तुमच्या माध्यमातून जर प्रबोधनाचे असे कार्यक्रम होत असतील तर तुमचं आम्ही स्वागत करत राहू. आणि जिथं तुम्हाला कुठं कमी वाटेल तिथं एक भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला आवाज द्या. आम्ही निश्चित, मग पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, ही सगळी मंडळी, चळवळीतली सगळी मंडळी, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. एवढा मी या भोगलवाडी गावच्या या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आम्ही जबाबदारीने आम्ही तुम्हाला सांगतो की निश्चित आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आवाज द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. आणि तुम्ही माझं एक गाणं गायलं इथं. गोपीनाथराव मुंडे साहेब खूप मोठा माणूस होते, खूप मोठं माणसांच्या मनामध्ये विश्वास. एका बाजूला ऊसतोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या, अरे तुला मी मंत्री करतो, अरे मी आमदार करतो, मी तुला खासदार करतो, आणि ते फक्त बीड जिल्हा नाही, संपूर्ण महाराष्ट्र. असा हा महामाणूस होता. त्यांच्या बरोबरीने माझं नाव घेतलं. मी तेवढा मोठा कार्यकर्ता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, दीनदलित, आदिवासी, अल्पसंख्याक सगळ्यांच्या बाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला हा भारत निर्माण करण्याच्या संघर्षामधले आम्ही कार्यकर्ते आहोत. मुंडे साहेबां एवढे आम्ही निश्चित मोठे नाही आहोत. हे मी अगदी प्रांजळपणे मी तुमच्या समोर मी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर्व गावकऱ्यांचं, भोगलवाडीला मी काही पहिल्यांदा नाही आलो, बऱ्याच वेळा आलोय. या गावात खूप मोठी यात्रा पण भरते, पण संघर्षामध्ये खूप हिरिरीनं भाग घेणारे हे गाव आहे. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमाला मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.